गाईज मी आता डिओ घेऊन पेट्रोल टाकायला चाललेलो. कोणता तरी कुत्रा हरवलाय वाटतंय. बघू शकता तुम्ही, कोणच नाही इथं. एकदम भारी कुत्रा आहे. कोणता तरी हरवलाय, याला पकडू पण नाही शकत मी. गाईज मी पकडून ठेवलाय. जिग्नेश येतोय, आलाय जिग्नेश. आमच्याच गावातला एक जणचा आहे, तो हरवलेला. आमच्या गल्लीतच पाटीस राहतात, त्यांचा आहे. तर कन्फर्म करायसाठी आलेलो, आता द्यायला चाललोय. गाईज बघू शकता, आम्ही आता नेतो याला, सोडतोय. भाई डायरेक्ट उडी मारायला लागली. पण शांत बसलाय, छोटा म्हणजे छोटा आहे अजून. शांत आहे रे. हा शांत आहे. कुत्रे जाम चावतात. अरे मग बारका आहे ना, म्हणून शांत आहे अजून. तर गाईज आम्ही आता आलो पाम बीचला. कुठल्या आपण जागेवर आलो? आपण लेकवर आलो, लेक साइड पाम बीचच्या. मी रील वाला नाही जे सांगू शकतो, लोकेशन रिव्हील करतो. जर सकाळी लोकेशन भारी असेल इकडे दिसायला, पण मी दाखवणार नाही. म्हणजे आज काय बोलणार मी, तुझे इंटरव्ह्यू घेतोय, कसं चाललंय तुझ्या लाईफ मध्ये? म्हणजे सगळं चांगलं चाललंय, सुट्टी झाली, सगळं चांगलं चाललंय. म्हणजे तुम्ही एक बोर्ड एक्झाम दिली तुझा, म्हणजे आता लाईफच्या बारेमध्ये काय, म्हणजे काय लग्न करणार आहे का नाही? एवढा मोठा झालाय, म्हणजे 20 वर्ष. गाईज त्याचे 20 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. तुम्हाला वाटत नसेल, हाईट पण कमी बघू शकता. जसं गगन पण 21 का 22 आहे, पण तुम्हाला वाटणार नाही. यो पण 20 वर्षाचा झालाय. 17 वर्षाचा लवकर लग्न करणार आहे. हे टाकू शकतो ना, असं हे सगळं बोललं तर चालेल ना? 17 वर्षाचा आहे ब्रो. ते नाही, जे असं लग्न बिग्नाचं चालेल ना टाकलं. लग्न भाई म्हणजे मी कसा बोलतोय तर रिअल बोलतोय का, रिअल टॉक्स आहेत का नाही ना, तर चालतील ना असं. म्हणजे ब्लॉग साठी जे पण बोलतोय लग्न तर नाही होणार, प्रॉब्लेम नाही ना घरचा. काय असं घरी टाइमपास करतो आपण, चालेल ना? अभ्यास करतोय मी आता. म्हणजे तू सुंदर पण दिसतोय. येस, थँक्यू. तर गाईस तुम्ही याच्यासाठी पोर बघू शकता. आता आमच्या सोबत जिग्नेश पण आलेला आहे, त्याला दाखवतो. तिथं गेलाय तो जिग्नेश, गेलाय तिकडे थोडा वॉकिंग करतोय, सपोर्ट देतोय एक मित्राला. तो वॉकिंग करतोय ना. मग आता कसं तो वॉकिंग करायला आलाय, त्याला थोडा जास्ती वेट गेन करायचं आहे म्हणून. तर आजकाल गाईस ज्यांच्याबरोबर फिरतो तेच दुश्मन झालेले आहेत असं वाटतंय मला. तर आता असं झालंय सीन, मला तरी वाटतं आता माझा कॅमेरा पण खराब झालाय. बघू शकता तुम्ही, मी असं खाली केल्यावर बघा इथं ग्रीन येते. तुम्हाला दिसत असेल का माहिती नाही ब्लॉगमध्ये. माझ्या फोनमध्ये पूर्ण क्लिअर दिसतोय. फोनच्या वरती असा कॅमेरा खोलल्यावर, फक्त कॅमेरा खोलल्यावर वरती ग्रीन येतोय, पण बॅक कॅमेऱ्याने नाही येत. बघतो मी बॅक कॅमेऱ्याने पण ब्लॉग करून बघतो. बॅक कॅमेऱ्याने तर नाही येत. बॅक कॅमेऱ्याचा कुठलाच काय नाही वाटत. मगाशी पण मी बघितलेला. एकदाच फोन खराब झाला ना, वाट लागल पूर्ण. असा फ्रंट कॅमेराने बनवल्यावर असा ग्रीन येतोय पूर्ण वरती, फक्त कॅमेरा ऑन केल्यावर. तर गाईज मगाशी असा सीन झालता का आमच्या इकडे गल्लीतच, मतलब अंगणात. मी जसा गेलो बाहेर, मी कामासाठी चाललेलो, तसाच तो डॉग आला समोर. तिथं बसलेला होता तो डॉग, तर डायरेक्ट समोर आला अंगावर. मी त्याला पकडून ठेवला. जिग्नेशला फोन केला की हो कोणचा आहे असं तसा विचार. तर आमच्या तिकडे पाटी राहतात, त्यांचाच कोणता तरी होता. तर फोन बिन लावला, तर ते भेटलं. मग आम्ही देऊन टाकला. तो व्लॉग नाही बनवला, देताना देऊन टाकला. नशीब मी पकडून ठेवलेला. तसा तो चावत बिवत नव्हता, छोटा पण होता ना. नाही तर आजकालचे कुत्रे लगेच चावतात, तर चावत नव्हता म्हणून मी पकडून ठेवला म्हणून. नाहीतर जर सोडला असता तर गेला असता पळून. जर चावला असतं तर मला सोडायलाच लागला असतं. तेच प्रॉब्लेम होता. नशीब. अजून भारी होता, एकदम भारी दिसत होता तो.